हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस YouTube चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर बेस्ट इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलो, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड, जो की आपण स्टार्ट केला होता क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याचा लेक्चर नंबर 6 कंप्लीट झालेला आहे. हा असणार लेक्चर नंबर 7, ज्याच्यामध्ये आपण पाहणार प्रॅक्टिस सेट 2.4 एकदम इझी. सगळ्या लेसन मध्ये सगळ्यात इझी जर पाहिलं तर 2.4 हाच जो काय प्रॅक्टिस सेट आहे तो असणार आहे. सो जास्त काही न बोलता, चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबले नसेल तर दाबा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत विदाउट स्किप करता पहा. ओके, सो स्टार्ट करूयात आपण. प्रॅक्टिस सेट 2.4 मधला जो क्वेश्चन नंबर 1 आहे, क्वेश्चन नंबर 1 तो काय सांगतो की बाबा जे खाली इक्वेशन दिलेत, जसं की बघा इथं 3 इक्वेशन दिलेत आपल्याला. टेक्स्ट बुक मी माझ्या हातातच ठेवतो म्हणजे सारखं तिकडे जाण्याची गरज पडणार नाही. इथे बघा 3 क्वेश्चन दिलेत आपल्याला. पहिला क्वेश्चन दिलाय x² - 7x + 5 = 0. हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलाय आणि त्यांनी सांगितलं याला जनरल फॉर्म सोबत कंपेअर करा आणि a b c च्या व्हॅल्यू काढा. मग आपण जनरल फॉर्म सोबत कंपेअर करू. मग काय करणार इथं कंपेअर दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय जनरल फॉर्म काय आपला ax² + bx + c = 0 हे जनरल फॉर्म आहे. याच्या सोबत कंपेअर करू. x² याला x च्या स्क्वेअर सोबत कंपेअर करायचं म्हणजे ax² = x². त्यानंतर bx ला कोणा सोबत करायचं -7x सोबत आणि c = 5 सोबत म्हणजे n याला कंपेअर केलं, n याला कंपेअर केलं, n याला कंपेअर केलं. x² कट झाला, a किती भेटला आपल्याला 1 भेटला. b = हे x कट झालं, b भेटलं -7 आणि c = 5. अशा पद्धतीने एकदम इझिली आपण a b c च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सेम टू सेम सेकंड क्वेश्चन दिलाय 2m² = 5m. 2m² = 5m - 5 अशा पद्धतीचा जो काही क्वेश्चन दिलाय. एक मिनिट 5 काढ व्यवस्थित, ते यस वाटतंय. हा, आता याला पुढे सॉल्व करूयात. हे 2m चा वर्ग आहे असा, हे 5m इकडे आले -5m आणि हे m5 पण इकडे -5 इकडे आले नंतर +5 = 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय. खाली दोन लाईन लिहायच्या की कंपेअर दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय जनरल फॉर्म काय याचा जनरल फॉर्म असणार आहे am² + bm + c = 0. फक्त x च्या ऐवजी m घेतलं कारण ते व्हेरिएबल m वापरलाय. मग am² बरोबर काय राहणार आहे 2m². bm बरोबर काय राहणार आहे -5m आणि c = 5. हे m² कट झाले, m कट झाले म्हणजे आपल्याकडे a = 2, b = -5 आणि c = 5 भेटलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन सांगितलं आपल्याला, तो म्हणजे काय y². काय y² = 7y. आता हे 7y इकडे आल्याच्या नंतर काय होतील, हे तो y² इकडे आल्याच्या नंतर -7y आणि इथं पुढे काय नाही म्हणजे +0 = 0 केलं तर हे जनरल फॉर्मच म्हणतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं दिसतंय. आता पुढे आहे असं वाक्य लिहायचं. फक्त जनरल फॉर्म काय लिहायचा ay² + by + c = 0. बाकीचं कंपेअर दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय हे जनरल फॉर्म लिहायचा. आणि इथं आपण काय करू शकतो मग ay² बरोबर y², by बरोबर -7y आणि c बरोबर 0. ठीक आहे. y² कट झालं, y कट झालं, c तर आहे म्हणजे a बरोबर 1 भेटला आपल्याला. काय भेटला 1. b भेटला आपल्याला -7 आणि c भेटला 0. एकदम इझिली आपण काय करू शकतो, याचं आन्सर फाइंड आउट करू शकतो. सोपं आहे. पुढे बघूयात आपण क्वेश्चन नंबर 2. हा, आता शाळा एखादा इंटरेस्टिंग क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करायचंय, ज्या गोष्टीसाठी हा प्रॅक्टिस सेट काढला त्या गोष्टी करायच्या. म्हणजे जे काय आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला फॅक्टरायझेशन मेथड, फॅक्टरायझेशनच म्हणतोय. फॅक्टरायझेशन तर आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. तर आपल्याला हे जे इक्वेशन आहे याला कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचे, तर आपल्याला याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचे. आता इथं बघा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह using फॉर्म्युलाचा यूज करायचा आणि सॉल्व्ह करायचं. आता इक्वेशन आहे बघा x² + 6x + 5. x² + 6x + 5 = 0 हे इक्वेशन आहे.
आता याला फॉर्म्युलाने सॉल्व्ह करायचं, मग अगोदर फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. वी नो द फॉर्म्युला. आता इथे समजून घ्या काय करायचं, फॉर्म्युला अगोदर समजून घ्या. फॉर्म्युला काय सांगतो की बाबा x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर, एक मिनिट, अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. हा काय आपला फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये एक असतो तो म्हणजे अल्फा आणि एक असतो बीटा. ह्या रूटची व्हॅल्यू, रूट मध्ये इथे प्लस मायनस आहे म्हणजे एकदा प्लस मध्ये घ्यायचं एकदा मायनस मध्ये घ्यायचं. हा फॉर्म्युला लक्षात राहिला. आता काय करू आपण, अगोदर a b c च्या व्हॅल्यू काढू. a बरोबर किती आहे याचा 1, b किती आहे आपला 6 आणि c दिला आपल्याला 5. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता याला काय करू, डायरेक्ट फॉर्म्युला मध्ये टाकू. म्हणजे काय होणार आहे, x इज इक्वल्स टू मायनस 6 ची व्हॅल्यू किती आहे, सॉरी b ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. त्याच्यानंतर प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac. b स्क्वेअर म्हणजे काय, b किती आहे 6, 6 चा वर्ग वजा 4 गुणिले a किती आहे 1 गुणिले c किती आहे 5 होल डिवाइडेड बाय 2a. काय अवघड आहे का इथपर्यंत. आता x इज इक्वल्स टू -6 आहे असे राहिले, प्लस मायनस अंडर रूट मध्ये बघा, अंडर रूट मध्ये 6 चा वर्ग 6 6 36 वजा 4 1 4 आणि 4 5 20 भागिले 2 1 आपल्याला भेटलं. फायनली x इज इक्वल्स टू -6 प्लस मायनस अंडर रूट मध्ये 36 मधून 20 गेले राहिले 16 डिवाइडेड बाय 2a म्हणजे किती, 2a म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 1 दॅट इज 2. ठीक आहे, पुढे बघू. x इज इक्वल्स टू -6 प्लस मायनस 16 ची व्हॅल्यू किती येते, रूट 16 ची व्हॅल्यू 4 येते, 4 चौक 16 आणि डिवाइडेड बाय 2 अशा पद्धतीने आपल्याला भेटले. प्लस मायनस म्हणजे याचा अर्थ काय होतो, इथे सॉल्व्ह करतो, इथे पुढे सॉल्व्ह करतोय. x इज इक्वल्स टू -6 तर आहे असे राहणार, एकदा प्लस मध्ये 4 डिवाइडेड बाय 2 घ्यायचं आणि x इज इक्वल्स टू मायनस आहेत असे राहणार -6 आणि एकदा मायनस मध्ये 4 डिवाइडेड बाय 2 करायचं. प्लस मायनस रूट मध्ये होता ना म्हणून प्लस मायनस झालं. आता फायनली x इज इक्वल्स टू -6 आणि प्लस 4 किती होतात, -2 होतात. प्लस मायनस सबट्रॅक्शन डिवाइडेड बाय 2, मोठ्या नंबरचं साइन दिले, बे एक बे. फायनली x, एका x ची व्हॅल्यू आली -1 आणि एका x ची व्हॅल्यू काय येते मायनस मायनस ऍडिशन 6 आणि 4 10 भागिले 2, मोठ्या नंबरचं साइन म्हणजे x इज इक्वल्स टू बे 5 -5. एकदम इझी टू अंडरस्टँड आहे आणि इझी टू सॉल्व्ह आहे. ठीक आहे, एकदम सोपं आहे. समजलं असेल तर कमेंट करून सांगा समजलंय की नाही. काही जर डाऊट असेल तर तो सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. पटकन लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण क्वेश्चन नंबर 2 लगेच सॉल्व्ह करायला घेणार आहे. फक्त याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जो की काय -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. हा फॉर्म्युला पाठ झाला म्हणजे तुम्हाला सगळं पाठ होऊन जाते. पुढचं बघा, x स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. सेकंड नंबरचं दिलंय बघा इथं. सेकंड नंबरचं x स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये सिंपली तुम्ही a b से सांगू शकता. काय a आपला 1, काय 1, b दिलाय आपला किती -3 आणि c किती दिलाय -2. याच्यातलं जे रूट मधली जी व्हॅल्यू आहे ती अगोदर काढून घेऊ, जी की काय आपली b स्क्वेअर मायनस 4ac अगोदर काढून घेतली तरी चालते. b चा वर्ग म्हणजे -3 चा वर्ग मध्ये मायनस 4 मल्टिप्लाय बाय a, काय 4 मल्टिप्लाय बाय a किती आहे 1 मल्टिप्लाय बाय c किती आहे -2. या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 3 चा वर्ग किती होतो 3 3 9 वजा 4 1 4 4 2 8, 8 पण कसे -8 झाले. ठीक आहे, म्हणजे इथं दोघांना मायनस मायनस ऍडिशन 9 आणि 8 किती होतात 17, मोठ्या संख्येचं साइन म्हणजे आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac किती भेटला 17 भेटला. आता हे 17 भेटला म्हणजे काय करायचं, फॉर्म्युला मध्ये टाकायचं. वी नो द फॉर्म्युला, वी नो द फॉर्म्युला, फॉर्म्युला काय आहे, x इज इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. हा फॉर्म्युला आहे. आता b स्क्वेअर आता सॉल्व्ह करूया. तिथं पुढे आपण x इज इक्वल्स टू b म्हणजे काय, हे मायनस तर ऑलरेडी फॉर्म्युला मध्ये साइन आहे म्हणजे आपल्याला मध्ये काय लिहायचं b लिहायचं फक्त. मायनस b ची व्हॅल्यू किती आहे -3 प्लस मायनस अंडर रूट मध्ये काय येणार आहे b स्क्वेअर मायनस 4ac, ज्याची की व्हॅल्यू आपण काढली आहे 17 म्हणजे मध्ये फक्त लिहायचे 17 होल डिवाइडेड बाय
2 मल्टिप्लाय बाय a किती आहे आपला 1. ठीक आहे, फॉर्म्युला मध्ये टाकला तर याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे. x इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस 3, एकदा प्लस एकदा मायनस अंडर रूट मध्ये 17 भागिले 2 अशा पद्धतीने भेटला. तर एकदा प्लस एकदा मायनस घेऊन टाकू म्हणजे x इज इक्वल्स टू 3 प्लस रूट 17 डिवायडेड बाय 2 आणि एकदा x इज इक्वल्स टू 3 मायनस रूट मध्ये 17 डिवायडेड बाय 2. कसं एकदम एकदम सोपं आहे का नाही. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही रूट फाइंड आउट झाले. मग आपण काय करू शकतो 3 प्लस रूट 17 divided by 2 comma 3 minus root 17 divided by 2 are the root of given quadratic equation. असं तुम्ही काय करू शकता पुढे पूर्ण वाक्यात लिहू शकता. पुढचा क्वेश्चन बघू आपण. काय दिलाय पुढचा क्वेश्चन 3m चा स्क्वेअर अधिक 2m वजा 7. काय दिलाय 3m चा स्क्वेअर, इथं बघा थर्ड नंबरचा दिलाय. थर्ड नंबरचा 3m चा स्क्वेअर वजा 2m अधिक 7 बरोबर 0 अशा पद्धतीचा हा काय दिला आपल्याला एक क्वेश्चन दिला. याला डायरेक्ट सॉल्व्ह करायला घेऊ, एकदम इझी. हा सुद्धा क्वेश्चन काही एक अवघड नाहीये. आता अगोदर काय करतो मी एकदा चेक करतो क्वेश्चन बरोबर आहे का चुकला. बघा क्वेश्चन मध्ये इथं प्लस आहे आणि इथं काय मायनस आहे. आता बरोबर आहे का? आता बरोबर आहे. आता याला सॉल्व्ह कसं करतो आपण, पहिल्यांदा एबीसी काय आहे समजून घेतो. आपला a 3, b किती आहे b भेटलाय 2 आणि c भेटतो आपल्याला मायनस 7. मग त्याच्यानंतर आपण काढतो काय b स्क्वेअर मायनस 4ac याला काढतो. मग b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू b स्क्वेअर म्हणजे 2 चा वर्ग, 2 चा काय वर्ग वजा 4 गुणिले 3 गुणिले वजा 7. ठीक आहे, मग बे दुने 4 वजा 4 एके 4 4 दुने 8 4 त्रिक 12 गुणिले वजा 7. पुढं 4 वजा 12 12 7 84. 12 7 किती, एक मिनिट, हे वजा आहे तर वजा 12 7 84 आणि हे प्लस मायनस मायनसचं साइन. आणि आता इथं मायनस मायनस ऍडिशन 84 आणि 4 किती होतात 88. म्हणजे आपल्याला भेटतो b स्क्वेअर मायनस 4ac किती भेटला वजा 88 भेटलेला आहे. आता पुढे सॉल्व्ह करू आपण. सॉरी वजा नाही, अधिक 88 भेटते. इथं काय भेटते अधिक 88. मायनस मायनस प्लस होते ना डायरेक्ट. ठीक आहे, मग b स्क्वेअर मायनस 4ac भेटला. वी नो द फॉर्म्युला खाली लिहायचं काय v k n o w नो द फॉर्म्युला. द फॉर्म्युला आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे जो की काय x इज इक्वल्स टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा फॉर्म्युला माहिती आहे. आता डायरेक्ट फॉर्म्युला मध्ये जे काय आपल्याला भेटले ते सगळं काय करू आपण पुट करू. एकदम सोपं आहे बघा, एकदम सोपं आहे. पटापट पुट करून टाकू आपण. काय x इज इक्वल्स टू काय x इज इक्वल्स टू मायनस b म्हणजे काय 2a मायनस b ची व्हॅल्यू 2 प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ज्याची व्हॅल्यू भेटली होती आपल्याला 88 होल डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय a. 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू किती आहे 3. a ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे इथं आपण लिहिणार x इज इक्वल्स टू मायनस 2 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 88 डिवायडेड बाय 3 दुने 6. 3 दुने 6. आता इथे समजून घेऊ आपण. बे एक बे बे दुने 4 बे त्रिक 6 कट झालं. जर हे बाहेर आलं तर एक राहते. एक म्हणजे प्लस मायनस 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 कसं करता येईल ह्याला. हा, तर आपण पुढे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. याला जे काय येईल ते येईल. पुढे काय भेटते आपल्याला पुढे भेटते आपल्याला x इज इक्वल्स टू मायनस मायनस आणि हे कट होऊन जाईल का डिवाइड आहे ना. सो हे होल डिवायडेड बाय बरोबर म्हणजे 2 1 जा 2 2 3 जा 6 इथं कट होतंय ना. 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजे इथं वरती काय राहिले मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 88 डिवायडेड बाय 3 राहिले. एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं म्हणजे x इज इक्वल्स टू मायनस 1 प्लस मायनसच म्हणतात. अगोदर प्लस मध्ये घेऊ प्लस रूट 88 डिवायडेड बाय 3 आणि एका x ची व्हॅल्यू भेटते x इज इक्वल्स टू मायनस 1 मायनस
√88 डिवायडेड बाय 3 असं लिहून सोडलं तरी चालतंय किंवा पुढे सोडवलं तरी आणखी चालतंय. म्हणजे इथं x इज इक्वल्स टू -1 प्लस √88 ला कसं लिहू शकतो आपण 22 मल्टिप्लाय बाय 4 करू शकतो. 22 मल्टिप्लाय बाय 4 आणि डिवायडेड बाय 3 आणि इथं x ला कसं करू शकतो x इज इक्वल्स टू -1 मायनस अंडर रूट मध्ये 22 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 3. हे 4 बाहेर येतात, आता बाहेर आणू आपण यांना. म्हणजे काय भेटतंय x इज इक्वल्स टू -1 प्लस हे 4 बाहेर आल्यानंतर 2√22 डिवायडेड बाय 3 आणि x इज इक्वल्स टू -1 मायनस 2√22 डिवायडेड बाय 3. अशा पद्धतीने काय भेटायला लागले आपल्याला आन्सर भेटायला लागले. एकदा क्रॉस चेक करू हे आन्सर बरोबर आहे काय की पुढे सोडवण्याची गरज आहे. ठीक आहे, तसंच आणखी पुढे सुटतंय तरी सुद्धा तुमच्या टेक्स्टबुक नुसार तुम्हाला कुठपर्यंत सोडवायचे ते आपण पाहूया. ठीक आहे, मग एकदा +22 एक मिनिट 22 रूट इथं काय चुकलंय का आपलं 2 चा वर्ग घेतलाय बरोबर आहे आपण मायनस. मग इथं 22 कुठून यायला लागले, 2 कुठं गायब झाले. एकच मिनिट +-2 हे a ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे बरोबर आहे. काय चुकायला लागलं आपलं थर्ड नंबरचाच क्वेश्चन आहे बरोबर आहे. प्लस रूट बे 4 जर तिथं आपण काय केलं असतं 4 बे 4 नाही ना तसं पण नाही ना. तो लिहायची मिस्टेक झाली काही ते एकदा ते बघावं लागलं आणखी आपल्याला किंवा काय जे जमलिंग होतं ते सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. एकच मिनिट आपण काय करू एकदा चेक करू काय होतंय ते आणि नंतर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. ठीक आहे, एकच सेकंड. बरोबर आहे. इकडे बघा काय झालं आपल्याकडून एक मिनिट इथं समजून घ्या. हे जे वरती सॉल्व्ह केलं होतं इथं मेन मिस्टेक झाली आपली. इथं डायरेक्टच आपण काय केलं कट केलं इथून बघा. म्हणजे आन्सर बऱ्यापैकी बरोबर होतं बट इथं वरती मिस्टेक काय झाली पटकन फास्ट मध्ये थोडं सोडवण्याच्या नादात काय झाली इथं मिस्टेक झाली. इथं समजून घ्या x इज इक्वल्स टू काय आपलं -2 प्लस मायनस अंडर रूट मध्ये 88 डिवायडेड बाय काय 3 2 जा 6 आहे बरोबर आहे. मग अगोदर हे ब्रॅकेट तर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. मग x इज इक्वल्स टू -2 प्लस मायनस 88 ला कसं लिहू शकतो आपण अंडर रूट मध्ये 22 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 6 असं लिहू शकतो. मग आपल्याला x इज इक्वल्स टू -2 प्लस मायनस 4 बाहेर आल्यानंतर 2√22 डिवायडेड बाय 6 असं भेटतं आपल्याला. आता पुढं एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं. x इज इक्वल्स टू -2 प्लस 2√22 डिवायडेड बाय 6 आणि x इज इक्वल्स टू -2 मायनस 2√22 डिवायडेड बाय 6 अशा पद्धतीने भेटेल. आता या वरच्या मधून 2 ला काय करू आपण कॉमन घेऊ. वरी जे दिले त्यातून काय करायचं 2 कॉमन घ्यायचं. कॉमन घेतलं म्हणजे इथं जर 2 कॉमन घेतलं तर मध्ये काय राहिले इथं या 2 मधून 2 मधून 2 कॉमन घेतले तर इथे राहिले -1. या 2√2 मधून 2 कॉमन घेतले काय राहिले फक्त +√22 आणि होल डिवायडेड बाय 6. तसंच इथं पण x इज इक्वल टू याच्यातून 2 कॉमन घेतले मध्ये काय राहिले -1 मायनस √22 डिवायडेड बाय 6 असे राहिले आपल्याकडे. ओके, आता इथं समजून घ्या की बे आणि बेत्रिक 6 तसंच बेत्रिक 6 आणि फायनली आपल्याला आन्सर भेटतं ते म्हणजे बघा एकदम सोपं आहे. हे x इज इक्वल्स टू हे पण x इज इक्वल्स टू आहे. मग फायनली आपल्याला एका x चा आन्सर भेटलं काय भेटलं -1 प्लस √22 डिवायडेड बाय 3 आणि एका x चा आन्सर भेटला x इज इक्वल्स टू -1 मायनस √22 डिवायडेड बाय 3. अशा पद्धतीने दोन्ही आपल्याला काय भेटलेत आन्सर भेटून गेले. क्वेश्चन नंबर 1 2 आणि 3 आपण फुल सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 5 6 हा आपण लेक्चर नंबर पुढचा जो की असणार आहे लेक्चर नंबर 8 त्याच्यामध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर वेळ असेल तर याच्यातच एखादा क्वेश्चन सॉल्व करू, अदरवाइज आपण पुढच्या याच्यात सॉल्व करूया. ठीक आहे, हा तर आणखी 10 मिनिट आहेत. 10 मिनिट म्हणजे खूप वेळ व्हायला लागला. याच्यामध्ये होता होईल तेवढे आपण सॉल्व करू शकतो. 1 मिनिटात हे रफ करतो आणि पुढचा क्वेश्चन सॉल्व करायला घेतोय.
पटकन पटकन व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट करायला विसरू नका. सगळं तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळं करून टाका. आणि एखाद्या क्लासचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल 12th पर्यंत, 12th पर्यंत म्हणता किती पर्यंत, 12th पर्यंत एखादी गोष्टीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी लवकरात लवकर त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. सीबीएसई, एनसीईआरटी, एसएससी कोणत्याही बोर्ड मधून असू द्या, फक्त कमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, कमेंट करा. थर्ड नंबरचं बघा, थर्ड झालं का आता? हा 4 नंबरचं. चौथ्या नंबरचं काय आहे? 5m चा स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0. एकदम सोपं आहे, काय अवघड आहे काय? आता याच्यामध्ये एबीसी तुम्हाला माहिती आहे काय आहे? माहिती आहे, नक्की माहिती असणार आहे. ए आपला 5, बी आहे आपला -4 आणि सी आहे आपला -2. आता याच्यात बी स्क्वेअर मायनस 4ac आपण काढतो एसी. मग बी चा वर्ग म्हणजे काय? -4 चा वर्ग -4 गुणिले 5 गुणिले -2, 4 चोक 16 -4 पंचे 20 आणि 2 4 पंचे 20, 20 आणि 20 40, 20 दुणे 40 मायनस या दोघांचे ऍडिशन येणार 6 आणि 5 56. म्हणजे आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac किती भेटला? 56 भेटला. आपण ह्याला काय करू, जे काय आपला फॉर्म्युला आहे त्याच्यात मध्ये टाकू. फॉर्म्युला काय आपला? बी स्क्वेअर मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a हा फॉर्म्युला आपला. आता x इज इक्वल्स टू मायनस बी म्हणजे काय? मायनस मायनस 4 प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac 56 डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. ठीक आहे, म्हणजे आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. आता मायनस मायनस प्लस होईल म्हणजे x इज इक्वल्स टू प्लस 4 प्लस मायनस अंडर रूट मध्ये 56 डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 5 दॅट इज 10. आता याच्यात चुका करायच्या नाही, चुकाल तर शिकाल अशी गोष्ट करून टाकायची. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह होतंय का? 56 ला काय करता येते का आपल्याला? बघा बरं, 56 किती चोक आहे का? 16 1 16 16 2 32 16 3 28 12 24 12 3 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चोक 48 12 पंचे 60 नाही येत. 4 न होते का डिवाइड? 4 1 4 4 चोक 16 हा 4 ने डिवाइड होते 14 म्हणजे 14च्या पाड्यात आहे. 14 14 8 14 42 14 चोक 56 बरोबर आहे. इथं आपण कसं करणार? x इज इक्वल्स टू 14च्या पाड्यात येते x इज इक्वल्स टू प्लस 4 प्लस मायनस अंडर रूट मध्ये ह्याला कसं लिहू शकतो? 14 गुणिले 4 14 चोक 56 भागिले 10. हे 4 बाहेर आणू म्हणजे x बरोबर प्लस 4 प्लस मायनस 2 रूट 14 डिवाइडेड बाय 10. म्हणजे आता मगाचसारखी चूक करायची नाही, कॉमन काढायचं. मग आपण ह्याच्यातून काय कॉमन काढू? x इज इक्वल्स टू 2 ला कॉमन काढलं, मध्ये राहिले 4 प्लस मायनस रूट मध्ये 14 डिवाइडेड बाय 10 म्हणजे x इज इक्वल्स टू बे 10 4 प्लस मायनस रूट मध्ये 14 डिवाइडेड बाय 5. ठीक आहे, प्लस मायनस. एक मिनिट, हे 4 कसे राहतील? इथं 2 राहतील ना, 2 काय राहतील? 2 राहतील, कारण या 2 4 मधून 2 कॉमन घेतले म्हणजे इथं काय राहिले? 2च राहिले फक्त. ओके, म्हणजे फायनली एकदा x कसा लिहायचा? x बरोबर 2 प्लस रूट 14 डिवाइडेड बाय 5 आणि एकदा x लिहायचा 2 मायनस रूट 14 डिवाइडेड बाय 5. काय अवघड आहे? दोन्ही रूट भेटले आपल्याला, पटकन लिहून घ्या. तोपर्यंत मी क्रॉस चेक करतो आणि नंतर आपण क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया. माझ्या मते याच्यातच सगळे आपले क्वेश्चन नंबर 5 आणि 6 सगळे सुटून जातील. पुढे बघू क्वेश्चन नंबर 5. y स्क्वेअर प्लस 1/3y इज इक्वल्स टू 2. बर एकदम सोपं आहे, काय अवघड नाही. सोपं म्हणलं की सोपंच. काय करायचं आपल्याला? y स्क्वेअर प्लस 1/3y इज इक्वल्स टू 2. 5 नंबरचं y स्क्वेअर प्लस 1/3y प्लस 2 इज इक्वल्स टू 0. असंच आहे का? प्लस 2 इज इक्वल काय? इज इक्वल्स टू 2 इज इक्वल्स टू 2. हे इज इक्वल्स टू 2 म्हणजे याला अगोदर जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून a ची व्हॅल्यू किती आहे? a बरोबर 1, b भेटतो आपल्याला 1/3 आणि c
हे 2 इकडे आल्यानंतर मायनस होतात म्हणजे -2abc भेटलं. b स्क्वेअर -4ac इज इक्वल्स टू 1 मिनिट लाईट गेली. आता आजच्यासाठी एवढ्यावरतीच थांबूयात. लेक्चर नंबर 8 मध्ये बाकीचं आपण सगळं कंप्लीट करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल एकदम धन्यवाद तुमचं. जर काही डाऊट असतील, समस्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा. चॅट बॉक्स तुमचा ओपन आहे. कमेंट करून काही जरी डाऊट असेल तरी सांगा. व्हिडिओ आवडला तरी सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. सो आजच्यासाठी एवढंच. क्वेश्चन नंबर 5, 6 हा आपण नेक्स्ट जो काय आपला लेक्चर येईल त्याच्यामध्ये कंप्लीट करून टाकू आणि लेक्चर नंबर 8 मध्ये तो कंप्लीट करून पुढच्या प्रॅक्टिस सेट कडे आपण वळूयात. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनल वरती तर सबस्क्राइब करा आणि पुन्हा एकदा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. सो बाय एव्हरीवन.